तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून आता आक्रमक पावलं उचलली जात आहेत। गेल्या 2 दिवसांमध्ये 5 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत। काल आसिफ शेख आणि आदिल गुरी यांचं घर पाडण्यात आलं होतं, तर आज आणखीन 3 दहशतवाद्यांची घरं भारतानं जमीनदोस्त केलेली आहेत। पुलवामा भागामध्ये एहसान उल हक शेख, कुलगाममध्ये झकीर अहमद गानियाचं घर, तर शोपियामध्ये शाहिद अहमद कुटे या दहशतवाद्याचं घर पाडण्यात आलेलं आहे। कुटुंबियांना ताब्यात घेतल्यानंतर रात्री 1च्या सुमारास या दहशतवाद्यांच्या घरी ब्लास्ट करून उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत त्यांची घरं। तर संशयित दहशतवादी फारुक तिडवाच्या घरावर सैन्य दलानं मोठी कारवाई केलेली आहे। काश्मीरच्या कुपवाडामध्ये अतिरेक्याचं घर उद्ध्वस्त करण्यात आलं। पहलगाम हल्ल्यामधील दहशतवाद्यांना सैन्यानं मोठा दणका दिला असून फारुक तिडवा लष्कर-ए-तोयबा संघटनेचा दहशतवादी आहे। जवानांनी ही कारवाई केली असून तिडवाचं घर उद्ध्वस्त होतानाची दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय। पहलगाम इथं झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवादाविरोधात आता केंद्रानं आणि सैन्यानं मोठी कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे।